पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भरधाव स्कूल व्हॅनने रस्त्यालगत उभ्या कारला धडक दिल्याची घटना वाशीत घडली आहे. यात स्कूल चालकासह 2 विद्यार्थी जखमी झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्वजण थोडक्यात बचावले. स्कूल व्हॅनचे स्टीअरिंग लॉक झाल्याने अपघात झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अपघातात 8 ते 10 विद्यार्थी थोडक्यात मृत्यूच्या दाढेतून बचावले. स्कूल व्हॅन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र पनवेल, नवी मुंबई परिसरात पाहायला मिळत आहे. ठोस कारवाई अभावी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन, रिक्षा, बस चालकांची मनमानी वाढली आहे. अतिवेगात बस, व्हॅन पळवणे, सिग्नल तोडणे असे प्रकार घडत आहेत. मंगळवारी दुपारी फादर ॲग्नल शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन व्हॅन शाळेकडे जात असताना हा अपघात झाला. विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास उशीर झाल्याने व्हॅन वेगात होती. सेक्टर 9 येथे व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटून ती रस्त्यालगत उभ्या कारला धडकली. व्हॅन चालक संभाजी पाटील याच्यासह 2 विद्यार्थी या अपघातात जखमी झाले. विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, तर चालकावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टीअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याचे व्हॅन चालकाने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातावेळी व्हॅन इतक्या वेगात होती की तिने दिलेल्या धडकेने उभी कार सुमारे 15 फूट मागे जाऊन झाडावर आदळली. यात दोन्ही वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोंबड्यांप्रमाणे विद्यार्थ्यांना भरून रस्त्यावर अनेकदा वाहतूक पोलिसांच्या डोळ्यासमोरून स्कूल व्हॅन धावतात. यानंतरही एका व्हॅन, रिक्षात किती विद्यार्थी असावेत याचे गांभीर्य लक्षात घेतले जात नसल्याने मंगळवारी झालेल्या अपघातात थोडक्यात 8 ते 10 विद्यार्थी बचावले आहेत.